पोलीस ठाणे जिन्सी हद्दीत झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा केवळ 3 तासांच्या आत छडा लावत पोलिसांनी चक्क फिर्यादीलाच आरोपी म्हणून अटक केली। आरोपीने स्वतःच्या मित्रांच्या मदतीने लुटीचा बनाव रचून 4 लाख रुपयांची रक्कम लंपास केली। पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपींकडून 4 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली। त्याचे 2 साथीदार अजूनही फरार आहेत। दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी 25 वर्षीय फिर्यादी फरदीन रफिक शेख याने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास तो आपल्या मालक आनंद अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार 4 लाख रुपये घेऊन अपना बाजार येथे जात असताना 2 अनोळखी इसमांनी चाकू दाखवून त्याच्याकडील प्लास्टिकच्या पिशवीतील 4 लाख रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले। या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला। आम्ही सपोनी जीटी वावळे पोलीस स्टेशन जिन्सी छत्रपती संभाजीनगर काल दिनांक 6/11/25 रोजी पोलीस स्टेशन जिन्सी येथे फिर्यादी नामे फरदीन रफिक शेख राहणार दादा कॉलनी यांनी पोस्ट जिन्सी येथे येऊन तक्रार दाखल केली की त्यांचे मालक नामे आनंद अग्रवाल यांचे व्यवसायाचे 4 लाख रुपये इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून घेऊन ते मालकाला देण्यासाठी जालना रोडने जात असताना त्या ठिकाणी 2 अज्ञात इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांनी हेल्मेट लावलेले होते। त्यांना चाकूचा धाक दाखवून ते 4 लाख रुपये जबरदस्तीने हिसकावून नेलेले आहे। त्यावरून पोस्ट जिन्सी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 298/25 कलम 309 4 3/5 याप्रमाणे दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बुधवंत सर यांनी आम्हाला दिला होता। तपासाच्या अनुषंगाने फिर्यादी यांच्याकडे काल रात्री बारकाईने विचारपूस केली असता फिर्यादीच्या बोलण्यामध्ये तफावत दिसून येत होती। त्यावरून त्याला अजून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्याच्यावर मार्केटमध्ये झालेले 1.5 लाख रुपयाच्या कर्जापोटी त्याने त्याचे 2 साथीदार यांना कटामध्ये घेऊन गुन्ह्याच्या 1 दिवस अगोदर यांनी सर्वांनी कट रचून दिनांक 7/11/25 रोजी ज्यावेळी यातील फिर्यादी ते मुद्देमाल 4 लाख रुपये जालना रोडने घेऊन जात होते त्या ठिकाणी ते यापूर्वीच थांबलेले असताना त्यांना फोन करून बोलवून ते अमाऊंट त्यांना देऊन त्या आरोपीच्या घरी ठेवण्यास सांगितली। हे त्यामध्ये निष्पन्न झाल्याने आरोपीला अटक करण्यात आली व त्याच्याकडून गुन्ह्यातील 4 लाख रुपये आहे त्या स्थितीमध्ये त्याच्या राहते घरून जप्त करण्यात आले। यातील इतर 2 आरोपी आहे त्यांचा शोध सुरू असून आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे, रविवारपर्यंत। सदर गुन्ह्यामध्ये माननीय CP सर श्री सुधीर हिरमेट सर, DCP श्री प्रशांत स्वामी सर तसेच DCP क्राईम सर व ACP सिडको पगारे सर तसेच PI बुधवंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जिन्सीचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय मेहनतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। धन्यवाद। आपलं पूर्ण नाव काय सर? माझे पूर्ण नाव सपोनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे।